डिसल्टिंग का 14 करोड़ 10 लाख का टेंडर का ये मैटर है, ये ऑन पेपर है। आज 3 महीने हो गए मेरे कंप्लेंट को, आरटीआई को, अपील को। अभी वीडियो के माध्यम से मैं इनको एक लास्ट वार्निंग दे रहा हूँ कि मंडे को मैं डीएमसी की एक सिंगल पीजी दूंगा, जो सेकेंड पीजी है विद लॉ एंड ऑर्डर के साथ मुताबिक जो प्रोसीजर होता है डीएमसी। अगर उसमें डीएमसी ने मेरे को ये जो डॉक्यूमेंट्स मैंने इनसे मांगे हैं, इन्होंने अगर नहीं प्रोवाइड किए और एक्शन नहीं लिया वेंडर पे मेरे 3 मांग है। कंपनी को ब्लैकलिस्ट किया जाए, उसके ऊपर कानूनी कार्रवाई के साथ उसकी डिपॉजिट जब्त हो, क्योंकि ये सारे काम के पेपर के ऊपर है, किसी के लिए कहीं नहीं है। और ऐसे में मैंने वीडियो डाले हुए काफ़ी सारे दिख रहे हैं लोगों को। इसके कारण मैंने इन 5 ऑफिसरों के नाम पे कंप्लेन किया है, जिसको आज 1 महीना होने को आ रहा है धीरे धीरे। ऑफिसर है जिन्होंने 3 महीने से मुझे दौड़ाया है ना, तो मेरे को पेपर एन वार्ड के मेंटेनेंस डिपार्टमेंट के जेई और एई पोस्ट पर निर्धारित है ये लोग, लेकिन ये 3 महीने से खाली मुझे घुमा रहे। मायनर डिसल्टिंग असेल किंवा मेजर डिसल्टिंग असेल, स्वतः आम्ही म्हणजे साईड व्हिजिटवरती होतो, पण पावसाळा आपल्या विभागात बऱ्याच ठिकाणी असा विभाग आहे ना, लो लाईंग एरिया आहे, परत हाय प्रोफाईल अशी म्हणजे जी गोष्टी आहेत ना, त्या ठिकाणी आम्ही नाले साफसफाईची बघितले, कारण क्रॉस कल्वर्ट अनेक ठिकाणी आहेत. त्याच्याचे डिसल्टिंगचं जे तुम्ही म्हणताय ना, तर आम्ही स्वतः साईडवरती होतो. काही क्रोनिक असे पॉईंट होते की त्या ठिकाणी पण आम्ही डिसल्टिंग करून घेतलं, तर त्यांचं समाधान झालं नसेल शेवट आहे असं महापालिकेमध्ये माझ्या तरी कधी निदर्शनात आलं नाही. आणि ती गोष्ट करणं सुद्धा चुकीचंच आहे. जर असं कोणी केलेलं असेल तर त्याच्यासाठी सिनियर अधिकारी आहेत, सहाय्यक आयुक्त असेल, डीएमसी असेल, त्यांच्या कानापर्यंत ही गोष्ट जायला पाहिजे होती, किंवा माझ्यापर्यंत तरी माझ्या निदर्शनात कधी असं आलेलं नाही आहे. आणि मी त्या दृष्टिकोनातून कधीच महापालिकेला बघितलेलं नाही आहे, कारण आज गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही इथे काम करत आहोत. असं आमच्या निदर्शनात आलेलं आहे. आणि असं जर कोणी केलं असेल तर त्याच्यासाठी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याची दखल घ्यायला हवी. धन्यवाद.